वरुण राजाच्या साक्षीने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायवारी पालखी सोहळ्याचं प्रस्थान। टाळ मृदुंगाच्या तालावर भक्ती रसात तल्लीन वारकरी ज्ञानबा तुकाराम माऊली माऊलीचा जयघोष करीत भक्तिमय वातावरणात आळंदी येथून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानं पंढरीकडे ठेवलं प्रस्थान। पालखी विना मंडपातून आणि मंदिर प्रदक्षिणा करून पालखी महाद्वारातून बाहेर पडत पहिल्या मुक्कामाकडे झाली मार्गस्थ। पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट। पुढील 24 तासात पालघर, पुणे, नाशिक मधील घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। गेल्या 24 तासात खेड तालुक्यात 41.9% पाऊस, पाईट, चाकण, पिंपळगाव मंडल मध्ये अनुक्रमे 50, 64.3, 11.5 मिलीमीटर पावसाची नोंद। गुरुवारी दिवसभर पावसाची संततधार, भामा नदीलाही पाणी, डोंगर माथ्यावरील जलप्रवाही प्रवाहित, ओढे नाले तुडुंब, पावसामुळे इंद्रायणी नदीलाही पूर। खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कनेरसर गावातील जालिंद नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा जागतिक गौरव। वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राइज स्पर्धेत टॉप 10 मध्ये स्थान। टी फॉर एज्युकेशन या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत लाखो शाळांमधून जालिंद नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठरली अव्वल। महाराष्ट्र आणि देशासाठी अभिमानाची बाब। टॉप 10 मधून सर्वोच्च शाळेसाठी वोटिंगची आवश्यकता। देशवासियांनी वोट करण्याचंही केलं आवाहन। प्रयोगशील शिक्षक दत्तात्रय वारे यांनी दिली माहिती। आळंदी येथे इंद्रायणी नदीत वाहून गेल्यानंतर झाडाला अडकलेल्या अमोल राठोड या भाविकाचे प्राण वाचवण्यात यश। यवतमाळ येथील अमोल तुकाराम राठोड या 38 वर्षीय भाविकाला वाचवण्यात एनडीआरएफच्या टीमची मोठी मदत। एनडीआरएफ टीमचे रेस्क्यूअर सुरेश खळदमल आणि सुनील पाटील, याशिवाय आळंदी नगर परिषद शहर समन्वयक शशांक कदम, अलंकापुरी जीवरक्षक संघटनेचे आनंद वडगावकर, अर्जुन खिलारे, भीमा खिलारे, सूरज लोकरे यांच्या पथकाकडून प्रयत्नांची पराकाष्ठा। खेड तालुक्यात खरीपात 15.4% पेरा। खरीप हंगामातील एकूण 24,593 हेक्टर क्षेत्रापैकी 4,854 क्षेत्रावर पेरणी। भात, ज्वारी, बाजरी, नाचणी आणि मका या तृणधान्यामध्ये एकमेव मका या पिकाची 430 हेक्टर क्षेत्रावर लागवड। तूर, मूग, उडीदसह अन्य कडधान्यांच्या सरासरी क्षेत्रापैकी अवघं 5.9% क्षेत्र लागवडीखाली। गळीत धान्यांमध्ये भुईमुग, तिळाच्याही पेरणीला सुरुवात। कृषी विभागाच्या वतीने कडूस गावातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय खाद्यतेल, गळीत धान्य, सोयाबीन पीक प्रात्यक्षिकांतर्गत फुले केमय या सोयाबीन वाहनाचे बियाणे आणि बीज प्रक्रियेसाठी औषध वाटप। पाईट मंडल कृषी अधिकारी रुपाली पापडे यांचा ॲग्रिस्टॅक बीबीएफ पेरणीविषयी मार्गदर्शन। उपकृषी अधिकारी दत्तात्रय घोरपडे यांनी शेतकऱ्यांना उगवण चाचणी, सोयाबीन बीज प्रक्रिया, कृषी निविष्ठांचा योग्य वापर याविषयी दिली माहिती। कडूस गावच्या सहाय्यक कृषी अधिकारी ज्योती राक्षे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदावणे शिवार येथील शेतकरी आणि नवोय कृषी विकास गटातील सदस्यांसाठी खरीप हंगाम प्रशिक्षण। मथुराई फाउंडेशनचे संचालक युवराज बंदावणे, दत्तात्रय बंदावणे, भानुदास बंदावणे, संतोष नाईकरे, राहुल नेहरे, गोरक्ष नेहरे, विठ्ठल बंदावणे आदी शेतकऱ्यांची उपस्थिती। पुणे जिल्ह्यात सलग दुसऱ्यांदा आळंदी ग्रामीण रुग्णालयाला 2024-25 राज्य शासनाचा कायाकल्प पुरस्कार। सलग दुसऱ्या वर्षी पुरस्कार मिळाल्याने आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उर्मिला शिंदे यांचा सन्मान। आळंदी नगर परिषदेचे माजी सभापती श्रीधर कोराडे, माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी, गोरक्षक ॲडव्होकेट निलेश आंधळे, सामाजिक कार्यकर्ते हमीद शेख, गौतम पाटोळे आदींची उपस्थिती।